गव्हर्नमेंट हॉस्टेल 2025-26 साठी ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे, फॉर्म कुठे भरायचे, ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन, या संदर्भात भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत आहे की सर फॉर्म सुरू झालेले आहे का, आणि काही कमेंट्स तर अशा आलेले आहे की फॉर्म सुरू झालेले आहे। तरी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघणार आहे। आपण लास्ट व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की समाज कल्याण ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे की येत्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होणार आहे, परंतु फॉर्म सुरू झालेले नाही आहे। कारण की लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना 10 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली होती। त्यामध्ये हॉस्टेलचे फॉर्म आणि स्वाधारचे फॉर्म असे दोन्ही प्रकारचे फॉर्म होते, आणि त्यामध्ये हॉस्टेलला नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे स्वाधारला कन्वर्ट करून दिले, म्हणून त्यांच्यासाठी 10 तारीख लास्ट डेट होती। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की 11 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत, परंतु ही माहिती अतिशय चुकीची आहे। कारण फॉर्म सुरू झालेले नाही आहे। फॉर्म सुरू होतील तेव्हा पुणे डिपार्टमेंट यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक पत्र जाहीर होते, आणि त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म कधी भरू शकणार या संदर्भात माहिती दिली राहणार। आणि आमचा नंबर लागलेला नाही आहे म्हणजे ॲडमिशन झालेलं नाही आहे तर आम्ही वसतिगृहाचा फॉर्म भरू शकतो का? हो, तुम्ही वसतिगृहाचा फॉर्म भरू शकता, तुमचा नंबर लागो किंवा नाही लागो। कारण वसतिगृहाची प्रोसेस ही वेगळी आहे आणि कॉलेजची ॲडमिशनची प्रोसेस वेगळी आहे। जर तुमचा कोणत्याही कॉलेजला नंबर लागलेला नाही तरी तुम्ही वसतिगृहासाठी अर्ज करू शकता। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लॉग इन करून एकदा संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये चेक करणार आहे। तर सर्वप्रथम लॉग इन करून घेतोय, तरी बघू शकता यामध्ये नवीन म्हणजे न्यू विद्यार्थी, आणि यामध्ये आपण वसतिगृह ऑप्शन क्लिक करून बघणार आहे की नेमकं तुम्हाला फॉर्म सुरू झालेले आहे किंवा नाही झालेले आहे। तर अशा प्रकारे स्टार्टिंगला आपल्याला फॉर्म भरावा लागेल। आपण मागच्या वर्षी सुद्धा व्हिडिओ दिलेले होते आणि वसतिगृहाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। तर बघू शकता वसतिगृहाला क्लिक केल्यानंतर काय सांगत आहे, द हॉस्टेल अप्लिकेशन प्रोसेस इज नाव क्लोज फॉर न्यू अप्लिकेशन। कारण की ही जी साईट आहे अजूनही लास्ट इयरमध्ये वर्क करत आहे, करंट इयरमध्ये अजूनपर्यंत साईट कन्वर्ट करून दिलेली नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, वेट करा। तुम्ही बाकी व्हिडिओ बघत असाल की फॉर्म सुरू झालेले आहे, साईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरा, या साईटवर जा त्या साईटवर जा, परंतु असं काहीही नाही आहे। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला ओरिजिनल देण्यात येणार, कारण की आपल्याकडे संपूर्ण जी माहिती आहे ही डायरेक्ट ऑफिसमधून मिळते। त्यामुळे तरी विद्यार्थ्यांनी वेट करा, संपूर्ण माहिती फॉर्मबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु असे फॉर्म सुरू झालेले आहे किंवा कुठून ऐकून तुम्ही यावरती बघू नका। तुम्हाला जर साईटवर चेक करायचं असेल तर तुम्हाला ही जी साईट आहे हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्या साईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता, काही हरकत नाही आहे। त्यावरती नोटिफिकेशन सुद्धा येणार आहे, परंतु त्या साईटवर अजूनपर्यंत कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही आहे आणि पुणेवरून पत्र सुद्धा आलेलं नाही आहे। तरी वेट करा। वसतिगृहाबद्दल, स्वाधार योजनेबद्दल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, कारण जे पत्र वगैरे असणार आहे हे संपूर्ण पत्र तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, आणि बाकी जे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला चॅनलवरच मिळणार आहे। त्यामुळे चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, संपूर्ण अपडेट देण्यात येणार। तरी येत्या आठवड्यापर्यंत तरी हॉस्टेलबद्दल कोणती तरी अपडेट यायला पाहिजे, आल्यानंतर ती सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर हॉस्टेलच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।